श्री विठ्ठल रुक्माई विवाह कथा भाग 1. रुक्मिणीची अढ भक्ती आणि श्रीकृष्णाला लिहिलेले दिव्यपत्र. जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग विठ्ठल महाराज की जय. रुक्मिणी माता की जय. भक्तांनो, आज आपण एक अशी पवित्र कथा ऐकणार आहोत जिच्यामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे, संकट आहे, परीक्षा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्ताने मनापासून देवाला हाक मारली तर परमात्मा आपल्या भक्तासाठी धावून येतो. हा अत्यंत सुंदर संदेश आहे. ही कथा आहे विदर्भाची राजकन्या रुक्मिणी आणि द्वारकेचा अधिपती श्रीकृष्ण यांची. रुक्मिणीचे नाव घेताच तिच्या अंतःकरणातील श्रीकृष्णावरील अढ प्रेम आठवते. तिच्यासाठी श्रीकृष्ण केवळ एक राजकुमार नव्हते, तेच तिचे आराध्य दैवत होते, तेच तिचे स्वामी होते आणि तेच तिच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते. हीच रुक्मिणी पुढे श्रीकृष्णाची अर्धांगिनी झाली आणि भक्तांच्या हृदयात रुक्माई म्हणून विराजमान झाली. विदर्भ नगरी आणि राजा भीमक. फार पूर्वी विदर्भ देशावर राजा भीमक राज्य करत होते. ते पराक्रमी, न्यायप्रिय आणि धर्माचे पालन करणारे राजा होते. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती. राजा भीमकांना अनेक पुत्र होते. त्यांच्यामध्ये रुक्मी हा मोठा आणि अत्यंत प्रभावशाली पुत्र होता. परंतु राजा भीमकांच्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य म्हणजे त्यांची कन्या रुक्मिणी. रुक्मिणी विलक्षण सुंदर होती, पण तिचे खरे सौंदर्य तिच्या रूपात नव्हते. तिच्या मनात दया होती, नम्रता होती, धर्माची भावना होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या हृदयात भगवंताविषयी अखंड श्रद्धा होती. लहानपणापासूनच तिला देवपूजा, संतसेवा आणि धर्मकर्म यांची आवड होती. तिच्या सौंदर्याची आणि सद्गुणांची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली. अनेक राजे रुक्मिणीशी विवाह करण्यास इच्छुक होते, पण रुक्मिणीच्या मनात मात्र एका व्यक्तीने स्थान मिळवले होते, तो म्हणजे श्रीकृष्ण. रुक्मिणीने श्रीकृष्णाविषयी ऐकले. एके दिवशी विदर्भाच्या राजवाड्यात काही ऋषी, संत आणि विद्वान आले होते. राजा भीमकांनी त्यांचे आदराने स्वागत केले. राजवाड्यातील स्त्रिया आणि राजकन्याही त्या संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्या. त्यावेळी संतांच्या मुखातून श्रीकृष्णाच्या अद्भुत गुणांचे वर्णन होऊ लागले. ते म्हणत होते, श्रीकृष्ण अत्यंत करुणामय आहेत. ते धर्माचे रक्षण करतात. ते दीनदुबळ्यांचा आधार आहेत. त्यांच्या चरणी शरण गेलेल्या भक्ताला ते कधीच सोडत नाहीत. कोणी त्यांच्या बाललीला सांगत होते, कोणी कंसवधाची कथा सांगत होते, कोणी गोवर्धन पर्वत उचलल्याची महती सांगत होते, तर कोणी त्यांच्या अतुलनीय सौंदर्याचे वर्णन करत होते. रुक्मिणी दूर उभी राहून हे सर्व ऐकत होती. जसजसे श्रीकृष्णाचे गुण तिच्या कानावर पडत गेले, तसतसे तिचे मन श्रीकृष्णाच्या चरणी जाऊन स्थिर झाले. तिने मनाशी ठरवले, हेच माझे पती असतील. तिने श्रीकृष्णाला कधी प्रत्यक्ष पाहिलेही नव्हते, परंतु त्यांच्या गुणांचे श्रवण करूनच तिच्या मनात त्यांच्याविषयी भक्ती आणि प्रेम निर्माण झाले. हेच तर भक्तीचे सामर्थ्य आहे. देवाला पाहिल्याशिवायही त्याच्यावर प्रेम करता येते. देवाला स्पर्शन करताही त्याची अनुभूती घेता येते. आणि देव समोर नसतानाही त्याचे नामस्मरण करून मनाला समाधान मिळते. रुक्मिणीचा मनोमन संकल्प. रुक्मिणी दिवसेंदिवस श्रीकृष्णाच्या विचारात रमू लागली. सकाळी उठल्यावर ती प्रथम श्रीकृष्णाचे स्मरण करी. देवपूजा करताना तिच्या मनात एकच प्रार्थना असे, हे प्रभो, माझ्या आयुष्याचा स्वामी जर कोणी असेल तर तो तुम्हीच असावा. तिने श्रीकृष्णाला मनोमन पती म्हणून स्वीकारले होते. परंतु तिच्या आयुष्यात अचानक एक मोठे संकट उभे राहिले. तिचा भाऊ रुक्मी श्रीकृष्णाला पसंत करत नव्हता.
रुक्मिणीला आपल्या बहिणीचा विवाह मोठ्या राजघराण्यात व्हावा असे वाटत होते. त्याने रुक्मिणीचे लग्न चेदिराज शिशुपालाशी करण्याचे ठरवले. राजघराण्यात विवाहाची तयारी सुरू झाली. दूत धावू लागले. नातेवाईकांना निमंत्रणे जाऊ लागली. राजवाडा सजू लागला. पण ज्यासाठी संपूर्ण राजवाडा आनंदाची तयारी करत होता, तिच्या हृदयात मात्र दुःखाचे वादळ उठले होते. रुक्मिणीची व्यथा. रुक्मिणीला समजले की तिचा विवाह शिशुपालाशी ठरवण्यात आला आहे. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. तिने विचार केला, मी ज्यांना मनोमन माझे सर्वस्व मानले, त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाशी विवाह कसा करू? ती रडू लागली. पण तिचे अश्रू निराशेचे नव्हते. ते श्रीकृष्णावरील अढळ विश्वासाचे होते. तिने मनाशी म्हटले, जर श्रीकृष्ण खरोखरच माझे आराध्य दैवत असतील, तर ते मला या संकटातून नक्की वाचवतील. तिला एक गोष्ट स्पष्ट माहीत होती. स्वतःच्या शक्तीने ती या संकटातून बाहेर पडू शकत नव्हती. पण भगवंताला शरण जाणे तिच्या हातात होते. आणि तिने तेच केले. रुक्मिणीची प्रार्थना. रात्री राजवाड्यात सर्वजण झोपले होते. रुक्मिणी मात्र जागी होती. तिने हात जोडले, डोळे मिटले आणि मनोमन श्रीकृष्णाला हाक मारली, हे द्वारकेनाथा, मी तुम्हाला मनापासून माझा स्वामी मानले आहे. माझे मन, माझी श्रद्धा आणि माझे जीवन मी तुमच्या चरणी अर्पण केले आहे. आता माझे रक्षण करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे. माझा विवाह दुसऱ्या कोणाशी होण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे या. मला तुमच्या चरणांपासून दूर जाऊ देऊ नका. ही प्रार्थना करताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्या अश्रूंमध्ये विश्वास होता. श्रीकृष्णाला पत्र. शेवटी रुक्मिणीने एक धाडसी निर्णय घेतला. तिने एका विश्वासू ब्राह्मणाला बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने आपल्या मनातील संपूर्ण व्यथा त्याला सांगितली. तिने श्रीकृष्णाला एक पत्र लिहिले. त्या पत्राचा आशय असा होता, हे श्रीकृष्णा, तुमचे गुण आणि तुमची कीर्ती ऐकून माझे मन तुमच्यावर स्थिर झाले आहे. मी तुम्हालाच माझा पती मानले आहे. माझ्या कुटुंबातील काही जण माझा विवाह शिशुपालाशी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विवाह मला मान्य नाही. माझी एकच विनंती आहे, तुम्ही विदर्भात या आणि मला आपल्या चरणी स्वीकारा. विवाहापूर्वी मी अंबिका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. त्यावेळी तुम्ही मला घेऊन जावे. तुम्ही मला स्वीकारले नाही तर माझ्यासाठी जीवनाचा अर्थच उरणार नाही. रुक्मिणीने ते पत्र ब्राह्मणाच्या हातात दिले आणि म्हणाली, हे पत्र श्रीकृष्णांपर्यंत पोहोचवा. माझी आशा आता केवळ त्यांच्यावर आहे. ब्राह्मणाचा द्वारकेकडे प्रवास. तो ब्राह्मण तत्काळ विदर्भातून निघाला. रस्त्यात अनेक अडचणी आल्या, पण त्याच्या मनात एकच ध्येय होते, रुक्मिणीचा संदेश श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणे. अनेक दिवसांचा प्रवास करून तो अखेर द्वारकेत पोहोचला. द्वारका नगरी भव्य होती. राजवाडे, मंदिरे, रस्त्यांवरची गर्दी आणि सर्वत्र श्रीकृष्णाच्या नावाचा जयघोष. ब्राह्मण श्रीकृष्णांच्या राजवाड्यात पोहोचला. श्रीकृष्णांनी त्याला पाहिले आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी राजेशाही औपचारिकता ठेवता त्या ब्राह्मणाचे अत्यंत आदराने स्वागत केले. त्याला आसन दिले. त्याची विचारपूस केली आणि प्रेमाने म्हणाले, ब्राह्मणदेवा, तुम्ही इतक्या दुरून आला आहात. तुमच्या येण्याचे कारण काय? ब्राह्मणाने रुक्मिणीचे पत्र श्रीकृष्णांच्या हातात दिले. श्रीकृष्णांनी पत्र वाचले. श्रीकृष्णांनी पत्र उघडले. प्रत्येक शब्द त्यांनी शांतपणे वाचला. रुक्मिणीची भक्ती,
तिचे दुःख आणि तिचा विश्वास त्यांच्या हृदयाला स्पर्शून गेला. श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, रुक्मिणीने मला मनापासून स्वीकारले आहे. तिची श्रद्धा मी व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यानंतर त्यांनी त्या ब्राह्मणाला आश्वासन दिले, तिला सांग, मी नक्की येईन. त्या एका वाक्यात रुक्मिणीच्या सर्व दुःखाचे समाधान दडले होते. कारण भक्ताने देवाला हाक मारली होती आणि देवाने त्या हाकेला उत्तर दिले होते. विदर्भाकडे श्रीकृष्णांचा प्रस्थान. श्रीकृष्णांनी विलंब केला नाही. ते रथावर आरूढ झाले. सारथी दारुक रथ घेऊन सज्ज झाला. श्रीकृष्ण विदर्भाच्या दिशेने निघाले. दरम्यान विदर्भात विवाहाची तयारी जोरात सुरू होती. शिशुपाल, जरासंध आणि इतर अनेक राजे आपल्या सैन्यासह विदर्भात पोहोचत होते. रुक्मिणीच्या मनात मात्र एकच विचार होता, माझे कृष्ण येतील का? तिला माहित नव्हते की तिचा संदेश पोहोचला आहे की नाही, पण तिच्या मनात आशेचा एक दीप तेवत होता. अंबिका देवीच्या मंदिराची तयारी. विवाहाचा दिवस जवळ आला. परंपरेनुसार रुक्मिणी अंबिका देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार होती. रुक्मिणीने देवीसमोर हात जोडले. माते, माझी इच्छा तुम्हाला माहीत आहे. मी श्रीकृष्णालाच माझा स्वामी मानले आहे. माझ्या श्रद्धेची लाज राखा. ती मंदिरातून बाहेर पडली. तिच्या मनात भीती होती, पण त्याहून मोठा विश्वास होता. तिला माहित नव्हते की काही क्षणात तिच्या जीवनाचा संपूर्ण मार्ग बदलणार आहे. दूरवर एका रथाचा आवाज ऐकू येऊ लागला. रुक्मिणीने त्या दिशेने पाहिले आणि तिच्या हृदयाने जणू ओळखले, हे माझे श्रीकृष्ण आहेत. इथेच या अद्भुत कथेचा पहिला भाग संपतो. पुढील भागात पाहूया श्रीकृष्णांनी रुक्मिणीला कसे स्वीकारले, रुक्मी आणि इतर राजांनी कृष्णाचा पाठलाग का केला, युद्धामध्ये काय घडले आणि शेवटी श्रीकृष्ण रुक्मिणीचा मंगल विवाह कसा झाला. पुढील भाग अवश्य ऐका. पांडुरंग विठ्ठल महाराज की जय. रुक्माई माता की जय. जय जय राम कृष्ण हरी. श्रीकृष्णांचे आगमन, रुक्मिणीचे हरण आणि दिव्य विवाह. जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग विठ्ठल महाराज की जय. रुक्माई माता की जय. भक्तांनो, मागील भागात आपण पाहिले की विदर्भराज भीमकांची कन्या रुक्मिणी हिने श्रीकृष्णाला मनोमन आपला पती मानले होते. परंतु तिचा भाऊ रुक्मी याने तिचा विवाह शिशुपालाशी ठरवला. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी रुक्मिणीने श्रीकृष्णाला गुप्तपणे संदेश पाठवला. श्रीकृष्णांनी तिचे पत्र वाचले आणि तिला वचन दिले, मी नक्की येईन. आता पुढे काय झाले ते पाहूया. श्रीकृष्णांचे विदर्भात आगमन. विवाहाचा दिवस उजाडला. विदर्भ नगरीमध्ये सर्वत्र उत्साह होता. राजवाडा फुलांनी सजला होता. दूरदूरहून राजे आणि त्यांचे सैन्य आले होते. शिशुपाल आपल्या विवाहासाठी सज्ज झाला होता. रुक्मीला वाटत होते की आता त्याच्या मनाप्रमाणे सर्व काही होणार, पण त्याला माहित नव्हते की नियतीने वेगळाच निर्णय घेतला आहे. श्रीकृष्ण विदर्भात पोहोचले होते. त्यांच्यासोबत बलराम आणि यादवांचे सैन्यही होते. श्रीकृष्णांनी परिस्थिती पाहिली आणि योग्य वेळेची वाट पाहू लागले. रुक्मिणी अंबिका देवीच्या मंदिरात. विवाहापूर्वी रुक्मिणी अंबिका देवीच्या मंदिरात गेली. तिने देवीचे दर्शन घेतले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती मनोमन म्हणाली, माते, मी माझे सर्वस्व श्रीकृष्णाला अर्पण केले आहे. आता तुम्हीच माझी लाज राखा. माझ्या मनातील श्रद्धा खरी असेल तर माझे कृष्ण मला नक्की भेटतील. पूजा करून रुक्मिणी मंदिरातून बाहेर आली.
तिच्या सोबत सख्या आणि रक्षणासाठी सैनिक होते, परंतु तिच्या मनात मात्र एकच नाव होते, श्रीकृष्ण. तो क्षण आला. अचानक रुक्मिणीला समोर श्रीकृष्ण दिसले. ज्या श्रीकृष्णाचे गुण तिने ऐकले होते, ज्यांना तिने मनोमन पती मानले होते, ज्यांच्यासाठी तिने देवाकडे प्रार्थना केली होती, तेच श्रीकृष्ण तिच्यासमोर उभे होते. रुक्मिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. श्रीकृष्णांनीही तिच्याकडे पाहिले. तो क्षण जणू काळाने थांबून पाहावा असा होता. श्रीकृष्णांनी रुक्मिणीला आपल्या रथावर बसवले आणि वेगाने तेथून निघाले. हेच प्रसिद्ध रुक्मिणी हरण म्हणून ओळखले जाते. पण भक्तीच्या दृष्टीने पाहिले तर हा केवळ विवाहासाठीचा प्रसंग नव्हता. ही होती एका भक्तिपूर्ण आत्म्याची परमात्म्याशी झालेली भेट. राजांचा पाठलाग. रुक्मिणीला श्रीकृष्ण घेऊन गेल्याचे समजताच शिशुपाल, जरासंध, रुक्मी आणि इतर राजे संतापले. त्यांनी श्रीकृष्णाचा पाठलाग केला. मोठमोठी सैन्ये एकमेकांसमोर उभी राहिली. रथांचे आवाज घुमू लागले. शंखनाद झाला. युद्ध सुरू झाले. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या पराक्रमापुढे अनेक राजांचे सैन्य टिकू शकले नाही. श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे रक्षण केले. बलरामांनी यादव सैन्याचे नेतृत्व केले. हळूहळू विरोधकांचा पराभव होऊ लागला. रुक्मीचा संताप. पण रुक्मीचा संताप शांत झाला नाही. त्याने श्रीकृष्णाचा पाठलाग केला. त्याला आपल्या बहिणीला श्रीकृष्णाने घेऊन जाणे अपमानास्पद वाटत होते. रुक्मीने श्रीकृष्णाला युद्धाचे आव्हान दिले. युद्ध झाले. श्रीकृष्णांनी रुक्मीचा पराभव केला. रुक्मीची अवस्था पाहून बलरामांनी श्रीकृष्णाला समजावले आणि परिस्थिती शांत केली. रुक्मिणी मात्र आपल्या भावासाठी दुःखी झाली. तिने श्रीकृष्णाकडे विनंती केली की रुक्मीचा जीव वाचवावा. यातून रुक्मिणीचे विशाल हृदय दिसून येते. ज्याने तिच्या जीवनात संकट आणले, त्याच भावाबद्दलही तिच्या मनात द्वेष नव्हता. हीच खरी करुणा. द्वारकेकडे प्रवास. शेवटी श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेकडे निघाले. रुक्मिणीच्या मनात आता भीती नव्हती. तिची सर्व चिंता संपली होती. तिने मनात म्हटले, ज्यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवला, त्यांनी माझा विश्वास खरा ठरवला. तिच्या डोळ्यांसमोर आता तिचे नवीन जीवन उभे होते. श्रीकृष्णांसोबतचे जीवन, द्वारकेतील जीवन आणि भगवंताच्या चरणांची सेवा. द्वारकेत मंगल सोहळा. द्वारकेत श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाची तयारी सुरू झाली. संपूर्ण नगरी सजली. रस्त्यांवर फुलांची आरास झाली. घराघरात मंगलध्वनी ऐकू येऊ लागले. स्त्रियांनी मंगलगाणी गायली. ब्राह्मणांनी वेदमंत्रांचा उच्चार केला. सर्व यादव समाज आनंदात सहभागी झाला. रुक्मिणी आता केवळ विदर्भाची राजकन्या नव्हती. ती द्वारकेची राणी झाली आणि श्रीकृष्णांची अर्धांगिनी म्हणून तिचे नाव जगभर प्रसिद्ध झाले. श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह. मंगल मुहूर्तावर श्रीकृष्ण आणि रुक्मिणी विवाहबंधनात अडकले. वेदमंत्रांच्या पवित्र नादात विवाहविधी पार पडला. रुक्मिणीने श्रीकृष्णाला पती म्हणून स्वीकारले. श्रीकृष्णांनीही रुक्मिणीला आपल्या जीवनसाथीचा मान दिला. तो केवळ दोन व्यक्तींचा विवाह नव्हता. तो भक्ती आणि परमात्म्याच्या मिलनाचा प्रतिकात्मक प्रसंग होता. रुक्मिणी म्हणजे अढळ श्रद्धा आणि श्रीकृष्ण म्हणजे त्या श्रद्धेला प्रतिसाद देणारा परमात्मा. या कथेचा खरा संदेश. भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश मिळतो. रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाहून त्यांच्यावर श्रद्धा ठेवली नव्हती. तिने प्रथम त्यांच्या गुणांचे श्रवण केले, त्यांच्या चरित्रावर विश्वास ठेवला
आणि मग त्यांना मनोमन स्वीकारले. तिच्या मार्गात अनेक अडथळे आले, पण तिची श्रद्धा डळमळली नाही. यातून आपल्याला शिकायला मिळते, संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा सोडू नये. देवाला आपली समस्या सांगताना मनापासून सांगावी. देवाकडे केवळ मागण्यासाठी नव्हे, तर विश्वासाने जावे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला म्हटले, माझे रक्षण तुम्हीच करा. आणि श्रीकृष्ण तिच्यासाठी धावून आले. विठ्ठल रुक्माईशी भक्तीचा संबंध. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत श्रीकृष्णाचेच एक अत्यंत प्रेमळ रूप म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. पंढरपूरच्या विठ्ठलासोबत रुक्मिणीचे स्थानही अत्यंत पूजनीय आहे. भक्तांच्या हृदयात ते विठ्ठल रुक्माई म्हणून वसतात. विठ्ठलाच्या चरणी उभा असलेला भक्त आणि त्याच्या सोबतची रुक्माई ही प्रतिमा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत अत्यंत जिव्हाळ्याची आहे. वारकरी संतांनी नामस्मरण, भक्ती आणि भगवंताशी असलेले नाते याला सर्वोच्च महत्त्व दिले. म्हणूनच आजही लाखो भक्त प्रेमाने म्हणतात, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रुक्मिणीची भक्ती आपल्याला काय शिकवते? रुक्मिणीने आपल्याला 3 मोठे धडे दिले. 1. श्रद्धा अढळ असावी. परिस्थिती आपल्या विरोधात असली तरी मनातील श्रद्धा सोडू नये. 2. देवावर पूर्ण विश्वास ठेवावा. रुक्मिणीने स्वतःला श्रीकृष्णाच्या चरणी सोपवले. तिला खात्री होती की तिचा देव तिची हाक ऐकेल. 3. मन शुद्ध ठेवावे. रुक्मिणीला ज्यांनी त्रास दिला त्यांच्याविषयीही तिच्या मनात द्वेष नव्हता. हीच भक्तीची खरी ओळख आहे. आजच्या भक्तांसाठी संदेश. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही चिंता आहे. कुणाला आर्थिक अडचणी आहेत, कुणाला घरातील समस्या आहेत, कुणाला नात्यांमधील ताण आहे, कुणी भविष्याची चिंता करत आहे. अशा वेळी रुक्मिणीची कथा आपल्याला सांगते, देवावरचा विश्वास सोडू नका. देवाला आपल्या मनातील दुःख सांगा. नामस्मरण करा. योग्य प्रयत्न करत राहा आणि परिणाम परमेश्वरावर सोपवा. कारण भक्ती म्हणजे संकट येणारच नाही अशी हमी नाही. भक्ती म्हणजे संकट आले तरी माझा विठ्ठल माझ्यासोबत आहे हा विश्वास. शेवटची भावपूर्ण प्रार्थना. हे पांडुरंगा, जशी रुक्मिणीने तुझ्यावर अढळ विश्वास ठेवला, तशीच आमची श्रद्धाही तुझ्या चरणी कायम ठेव. आमच्या घरात सुख, शांती आणि प्रेम नांदू दे. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना धैर्य दे. ज्यांच्या जीवनात अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखव. ज्यांचे मन दुःखी आहे त्यांच्या मनाला आधार दे. आणि सर्वात महत्त्वाचे, आमच्या मनातून तुझे नाम कधीही जाऊ देऊ नकोस. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रुक्माई माता की जय. श्रीकृष्ण भगवान की जय. भक्तांनो, ही कथा जर तुमच्या मनाला भावली असेल तर श्रद्धेने एकदा कमेंटमध्ये लिहा, जय जय राम कृष्ण हरी. आणि ही पवित्र कथा आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या दुःखी मनाला विठ्ठलाच्या नामाचा आधार मिळेल. पांडुरंग विठ्ठल महाराज की जय. रखुमाई माता की जय. जय